आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। शेख ख्वाजा शेख बशीर कौन से गाँव से आए? रायखड़ा। क्या तकलीफ थी आपको? ये हाथ के लिए क्या हुआ था? हाथ कट गया है, लाइन का शाट लग गया था। यहाँ आने के बाद क्या क्या इलाज हुआ आपका? ये माप लिए अभी 12 तारीख को देंगे बोले, ये माप लिए हाथ का। आपको कौन बुलाया था? अब ये नाम वो लिख के लिए थे, इधर दवाखाने से भेजे थे हमारे चारखाने से। क्या बोले फिर आपका अभी टेस्ट होने के बाद? अभी टेस्ट होने के बाद अभी बोले 12 तारीख को ये देंगे बोले। आप फिर से समाधान नहीं है क्या? आओ अब मिल जाएगा तो समाधान भी हो जाएंगे। अंगुना किशन खिलारे। काय अडचण होती? आमच्या पाय उभा राहत नाही, काय नाही सर, पाहिजे होते चार्जिंगची स्कूटी। डॉक्टरांनी तपासणी केली? तपासणी केली होती तो माग, काय म्हणे डॉक्टर? आज नाही तपासलं काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? सर, चला येत नाही उठून असं। इथं कोणी राहणार असं? आम्ही काऊलगाव। काय वाटतं तुम्हाला इथं इथं व्यवस्था पाहून कसं वाटतं? हो, बरं वाटतंय। हा, ती चार्जिंगची स्कूटी पाहिजे सर। आज दिव्यांग बांधवांसाठी आमच्या नेते आदरणीय राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट हात व पाय बसवण्याचे मेजरमेंटचे कॅम्प ठरवण्यात आला। या शिबिरामध्ये पुणे येथील साधू वासवानी मिशन पुणे व दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या वतीने आज भव्य मोफत सर्व अपंगांना मेजरमेंट घेऊन पुढील 12 एप्रिल रोजी त्यांना सर्व साहित्य वाटप केले जाईल। किती अंदाजे आपण अंदाजे आतापर्यंत एक 200 पेशंटची नोंदणी झाली आहे, आणखीन एक 200 पेशंटची होईल। दीदींच्या वाढदिवसानिमित्त गावचे साधलेले या सामाजिक उपक्रमाची संकल्पना कशी आली आपल्याला? संकल्प गेली आम्ही एक दीदीच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळ 4-5 हजार लोकांचे ऑपरेशन केले जिल्ह्याभरातले। त्यामध्ये एक 10 हजारापासून 10 लाखापर्यंतचे ऑपरेशन असतील, त्यामध्ये कर्णबधिर असतील, ज्यांना लहानपणापासून ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, हृदयाला छिद्र असतील, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, किडनी ट्रान्सफर असेल, हृदय ट्रान्सफर असेल, अशा अनेक विविध आजाराच्या शस्त्रक्रिया व उपचार दीदीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आलो आहोत। आतापर्यंत एक 6 ते 7 हजार परभणी जिल्ह्यातल्या शस्त्रक्रिया दीदीच्या मार्गदर्शनाखाली केल्या आहेत। आता या ज्या दिव्यांग बांधवांचा पुढील टप्पा कसा असेल? आता पुढील टप्पा आज सर्व दिव्यांग बांधवांची लास्ट पर्यंत किती आकडा होईल त्याच्यावर अवलंबून एक पुढच्या महिन्यात 12 एप्रिल रोजी सर्व दिव्यांग बांधवांची जे साहित्य असेल, व्हीलचेअर असेल किंवा जे फूट असेल, एखाद्याला कुबडी असेल, कॅलिपर असेल, वॉकर असेल, हे सर्व साहित्याचे 12 एप्रिल रोजी यांना वाटप करण्यात येईल। दिव्यांग बांधवाला काय आव्हान करून काय सांगतो? तर याच्यानंतर मी असं आवाहन करेल की आमचं एक अजून मानस आहे की दीदीच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिना किंवा मे महिन्यामध्ये आणखी भव्य असं एक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या शिबिर घेण्याचे एक मानस आहे, ते लवकरच आम्ही घेऊ। त्यामध्ये इलेक्ट्रिक सायकल असतील, जे मोठ्या कर्णबधिर असतील, अंधांसाठी असेल, की सर्व त्याच्यामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना फायदा होईल याचा एक आम्ही आज मानस आहे। तो लवकर आम्ही दिव्यांग बांधवांसाठी मोठा दीदीच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प आयोजित करणार आहोत। मनात दिव्यांग बांधव इथे आले, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे। या आयोजनाच्या मुख्य भूमिकेचा उद्देश जो आहे काय सांगा? दीदीच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला। एक चांगला उपक्रम आहे। जी काय सेवा असती ती सेवा या दिव्यांग बांधवांना आज महिला दिनाच्या निमित्त घेण्यात आली आणि यांच्याकडे पाहून जे आनंद मिळत आहे ते खूप छान आहे आणि अशा प्रकारे उपक्रम वाढदिवसानिमित्त दीदीच्या नेतृत्वाखाली आम्ही आणखी राबवणार आहोत। खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या बाबतीत हा सकारात्मक असा उपक्रम घेऊन त्यांना बळ देण्याचं काम या माध्यमातून त्यांना बळ देण्याचं काम होत आहे। एकंदरीत आपल्या सगळ्या नकाते साहेबांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतला, नकाते साहेबांचं काम अगोदर पण आहे आणि आता पण आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं आयोजन बी करण्यात आलंय आणि आणखीन त्यांचे ते आरोग्य दूत आहेत, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणखी मोठं बी काम दीदीच्या नेतृत्वाखाली आम्ही उभारणार आहोत। धन्यवाद।